पुणे शहर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय आणि आताही आपण मागे पाहू शकत असाल तर पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। पहाटेपासून कधी मुसळधार तर कधी संततधार असा पाऊस पुणे शहरात हजेरी लावून आहे। औंध, बाणेर, पाषाण, डेक्कन या परिसरांमध्ये कधी मुसळधार तर कधी संततधार सरी बरसत असल्यानं सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत आणि अशीच परिस्थिती पुण्यातल्या इतर भागातही पाहायला मिळते। म्हणजे किरकटवाडी, खडकवासला, सिंहगड परिसरात सुद्धा पावसानं जोर धरलाय, तिथे सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील 48 तासात पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरी राहून काम करणं जमत असेल तर तसं करा, असं हवामान खात्याकडून आणि इतर तज्ञांकडून आवाहन करण्यात आलंय। आपण जर पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली जिल्ह्यात, कोल्हापुरात खरं तर पाऊस दबा धरून बसलाय आणि पावसानं आपली हजेरी कायम ठेवलेली आहे। शिराळा तालुका, सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात मागील 5 दिवसांपासून पावसाची सरी बरसतच आहे आणि त्यामुळे त्या तालुक्यातलं चांदोली धरण 50% भरलंय। आणि उत्तर महाराष्ट्रात आपण तिकडे गेलो तर जळगावच्या पाचोरा तालुक्यात पावसाचा जोर इतका वाढलाय की वाहनांना सुद्धा सावधगिरीनं वाहन चालकांना आपलं कौशल्य पणाला लावून वाहनं चालवावी लागतात। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सौर पॅनलचं नुकसान झालंय। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याला सुद्धा आज येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय।